नमस्कार. आज आपण भेटणार आहोत निकम ग्रुपचे मालिक समाधान निकम साहेब यांचं आपण आज स्वागत करत आहे. मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलवरती स्वागत आहे आपलं. नमस्ते साहेब. निकम साहेब, तुम्ही दर्शकांना सांगू शकता की जे निकम ग्रुप आहे त्याच्या अंडरमध्ये कोणकोणत्या कंपनीज आहेत ते तुम्ही दर्शकांना सांगू शकता? ॲक्च्युली निकम ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये 4 कंपनी आहेत. बेसिकली सिक्युरिटी, हाऊसकीपिंग अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट हा आमचा ह्या सर्व्हिस इंडस्ट्रीजमधल्या ह्या गोष्टीला आम्ही कवर करतो. हंटर सिक्युरिटी फोर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आमची सिक्युरिटी रिलेटेड ऑल जॉब्स आणि त्या रिलेटेड सगळे कामं करतात. आयुष एंटरप्राइजेस ही कंपनी हाऊसकीपिंग अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट ह्या गोष्टीला सपोर्ट करते. तर हंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे, तर ह्या कंपनीची स्थापना केव्हा झाली हे आपण आपल्या दर्शकांना सांगू शकता? हंटर सिक्युरिटी फोर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी फेब्रुवारी 2000मध्ये स्थापन झाली. जवळजवळ आता 12 वर्ष होऊन गेले या कंपनीला ह्या फील्डमध्ये काम करत. आणि आयुष एंटरप्राइजेस ह्याच्याबद्दल हे आयुष एंटरप्राइजेस ही कंपनीला आपण 10 वर्ष झालेत स्थापन होऊन. ती फॅसिलिटीज मॅनेजमेंट आणि हाऊसकीपिंग रिलेटेड ऑल जॉब्स आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तर जे हंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे ही ॲक्च्युली कोणती कंपनी आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही जरा सविस्तर माहिती आपल्या दर्शकांना देऊ शकता? हंटर सिक्युरिटी फोर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड, सुपरवायझर, सिक्युरिटी रिलेटेड ऑल जॉब्स, बॉडीगार्ड्स, सेलिब्रिटीजना आणि याच्या व्यतिरिक्त मॉल्स आहे, 5 स्टार हॉटेल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, रिटेल इंडस्ट्रीज आहे, IT इंडस्ट्रीज आहे, प्रोडक्शन इंडस्ट्रीज आहेत. या ठिकाणी सिक्युरिटी आणि सिक्युरिटी सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या इंडस्ट्रीमध्ये तुमचं नाव गाजलेलंच आहे मला असं वाटतंय. तर जे सिक्युरिटी आहे, तुम्हाला असं का वाटलं की आपण जे आहे सिक्युरिटी कंपनीज का ओपन करावी ते दर्शकांना तुम्ही सांगू शकता? त्याच्या पाठचं काय कारण आहे? ॲक्च्युली मी इंडियन आर्मीमध्ये 17 वर्ष मी इंडियन आर्मीमध्ये जॉब केल्यानंतर मी 2000 जूनमध्ये रिटायरमेंट घेतल्यानंतर मी सिक्युरिटी रिलेटेड फील्डमध्ये आपण काहीतरी बिझनेस करावा किंवा व्यवसाय करावा हे मी मनामध्ये पक्क केलं. त्याच्यानंतर कारण त्याचा बेस असा होता की मला 17 वर्षाचा आर्मीचा डिफेन्सचा अनुभव होता. ते रिलेटेड फील्डमध्ये जर आपण कोणता व्यवसाय करू तर त्याच्यामध्ये सक्सेस किंवा पुढे सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि बाकी माझं असं काही माझ्या फॅमिलीचं किंवा माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये असं कोण बिझनेसमध्ये धंद्यामध्ये असं कोण नव्हतं. म्हणून मी माझा जो अनुभव आहे तो बिझनेसमध्ये मला बिझनेस करून त्याच्यामध्ये काही वेगळे करता येईल ह्या उद्देशाने मी ही कंपनी स्थापन केली. तुमचा जो अनुभव आहे ते तुम्ही उद्योगामध्ये त्याचा वापर केला आणि मला असं वाटतं खूप चांगल्यापैकी तुम्ही वापर केलेला आहे. हंटर सिक्युरिटी फोर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची खासियत काय आहे आपण दर्शकांना सांगू शकता? हंटर सिक्युरिटी फोर्स ह्या कंपनीची खासियत की आम्ही कॉर्पोरेट्समध्ये आणि जेवढ्या विविध क्षेत्र आहेत म्हणजे असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे आम्ही सिक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही. उदाहरणार्थ द्यायचं असेल तर तुम्हाला जवळजवळ 80% मॉल्सला आम्ही सिक्युरिटी कव्हरेज देतो आहे. त्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये रिटेल इंडस्ट्रीज आहेत, प्रोडक्शन इंडस्ट्रीज आहेत, IT इंडस्ट्रीज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, असं वेगवेगळ्या क्षेत्र, एज्युकेशन कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. या विविध क्षेत्रामध्ये आम्ही हंटर सिक्युरिटी फोर्स ही सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करते. आणि तुम्ही पर्सनल सिक्युरिटी वगैरे हेही प्रोव्हाइड करता काय? जे VIPs आहेत किंवा VVIPs आहेत त्यांच्यासाठी? हंटर सिक्युरिटी फोर्सच्या ह्या माध्यमातून आम्ही खूप VVIPs आहेत, सेलिब्रिटीज आहेत, यांनासुद्धा आम्ही प्रायव्हेट प्रोटेक्शन आणि बॉडीगार्ड्स आणि त्यांचे बाकीच्या ज्या त्यांच्या रिलेटेड सर्व्हिसेस आहेत ह्यासुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो. नक्कीच, कारण का इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे आहे तुमचं सिक्युरिटी फोर्ससाठी तुमचं नाव भरपूर गाजलेलं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या आर्टिस्टपर्यंत कसे पोहोचला?
ॲक्च्युली जेव्हा सिक्युरिटी बिझनेसमध्ये मी आल्यानंतर मॉल्स आणि मल्टिप्लेक्समध्ये जेव्हा आम्ही सिक्युरिटी सुरुवात केली, त्याच्यानंतर त्याच अनुषंगाने आम्हाला फिल्म इंडस्ट्री आणि बिग सेलिब्रिटीज ह्या लोकांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आम्ही आलो. त्याच्यानंतर आम्ही त्यांनाही सिक्युरिटी प्रोव्हाइड केली. नंतर त्यांना जे आम्ही सर्व्हिसेस देतो ज्या बेसवरती, त्यामुळे ॲटोमॅटिकली आमचा बिझनेस स्पेशली सेलिब्रिटीजमध्ये 60% सेलिब्रिटीजला आम्ही प्रायव्हेट प्रोटेक्शन आणि त्यांचे बॉडीगार्ड्स आणि सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो आहे. आपली सर्व्हिसेस जे आहेत ते मुंबईपर्यंत मर्यादित आहेत का ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता? दर्शकांना सांगू शकता? कंपनीची स्थापना झाल्यानंतर ही कंपनी पहिली 2 वर्ष ते 3 वर्ष मुंबईपर्यंतच मर्यादित होती. त्यानंतर आम्ही एक व्यापक विचार करून हे सर्व्हिसेस देशाच्या सर्व कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, हा एक आम्ही उद्देश ठेवला. त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये आता सध्याला आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रा व्यतिरिक्त गुजरात, MP, कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, UP, NCR, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या राज्यामधून आम्ही आमची सेवा सर्व्हिसेस आम्ही देतो आहे सध्याला. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये जे आहे निकम ग्रुप जे आहे ते गाजलेले आहे. सध्याला आमच्याकडे 21,000 एम्प्लॉईज आहेत जे विविध क्षेत्रामध्ये आम्ही ह्या 21,000 एम्प्लॉईंच्या माध्यमातून आम्ही सिक्युरिटी प्रत्येक फील्डमध्ये आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो आहे. तुम्ही तुमच्या स्टाफला कशा प्रकारे ट्रेनिंग देता हे आपल्या दर्शकांना तुम्ही सांगू शकता? आमच्याकडे नवीन जो स्टाफ रिक्रुटमेंट होतो, आमच्याकडे एक तर डिफेन्सचे लोक आहेत जे मॅनेजमेंटमध्ये, एक्स डिफेन्सचे लोक जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स इथून रिटायर होऊन आमच्या कंपनीमध्ये आता मोठ्या पोस्टवरती काम करत आहेत. त्याच्यामध्ये आर्मीचे ब्रिगेडियर आहेत, कर्नल आहेत, एअरफोर्सचे सिनियर ऑफिसर आहेत, नेव्हीचे सिनियर ऑफिसर्स आहेत. हे आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आणि आमच्या ऑल ओव्हर ब्रँचेस आहेत त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आमचा स्वतःचा ट्रेनिंगचा स्टाफ आहे, इन हाऊस ट्रेनिंग आणि आउटडोर ट्रेनिंग. तिथे नवीन जे रिक्रुटमेंट झालेलं असतं, जे सिव्हिलन्स लोक आहेत त्यांना मिनिमम 15 डेजचं आम्ही इन हाऊस ट्रेनिंग देतो, फिजिकल ट्रेनिंग देतो. सिक्युरिटी संदर्भात त्यांना बेसिक सगळ्या गोष्टी आम्ही त्या आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये शिकवल्या जातात. त्यामध्ये हाऊसकीपिंग, सिक्युरिटी आहे, त्याच्यानंतर तुमचं फायर फायटिंगचं ट्रेनिंग आहे, कम्युनिकेशन स्किल आहे आणि अशा प्रकारचं आम्ही त्यांना ट्रेन करून नंतर आम्ही त्यांचं विविध पॉईंट्सवरती डिप्लॉयमेंट करतो. तुम्ही त्यांना इक्विपमेंट्स किंवा जे तुमचे ॲक्सेसरीज आहेत तेही प्रोव्हाइड करता? त्यांना जे नवीन रिक्रुटमेंट होतात त्यांना सगळ्या ॲक्सेसरीज, इक्विपमेंट्स त्यांच्या आणि सगळ्या गोष्टी हे कंपनी प्रोव्हाइड करते. त्यांना तुम्ही हँडल करायलाही शिकवता, कशा प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे ॲट द केस ऑफ एमर्जन्सी. ह्या इक्विपमेंट्सचा आणि त्यांना दिलेल्या ॲक्सेसरीजचा आणि बाकीचा जो आहे त्यांनी इन केस इमर्जन्सीमध्ये फायर फायटिंगचं आणि फर्स्ट एडचं ट्रेनिंग दिलं जातं. ते इन केस इमर्जन्सीमध्ये त्या सगळ्या गोष्टी, सगळे इक्विपमेंट्स ते लोक ऑपरेट करू शकतात, एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येतो. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या साईटवरती प्रत्येक लोकेशनवरती आमचं एक ट्रेनिंग शेड्यूल असतं आहे, जिथे आमचे ट्रेनिंग मॅनेजर्स आहेत ते ट्रेनिंग शेड्यूल अटेंड करतात आणि प्रत्येक साईटच्या लोकेशन वाईज त्यांना तिथल्या गोष्टी ब्रीफ केल्या जातात. तिथल्या त्या लोकेशनच्या ट्रेनिंग, फायर फायटिंगचे इक्विपमेंट्स आणि तिथल्या फर्स्ट एड संदर्भात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना एज्युकेटेड केल्या जातात. त्याच्यानंतर ते तिथं जॉब करतात. तर हा आमचा प्रोसेस कंटिन्युअली चालतो. म्हणजे सिक्युरिटी कंपनीमध्ये किंवा सिक्युरिटी इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला जर एक बेस्ट सर्व्हिसेस द्यायचे असतील तर ट्रेनिंग पार्ट आणि ह्या गोष्टी तुम्हाला कंटिन्युटी त्यांच्यावरती हा प्रोग्राम्स तसे प्रोग्राम्स ठरवून त्याप्रमाणे त्यांना ट्रेन करावं लागतं स्टाफला. सगळे ट्रेन स्टाफ असतात तुमच्याकडे आणि ट्रेनिंग तुम्हीच प्रोव्हाइड करता? आपण जे आपल्या स्टाफला आहे किंवा एम्प्लॉयला आहेत जे तुम्ही इक्विपमेंट्स किंवा ॲक्सेसरीज देतात, तर तुम्ही ह्याची काळजी घेता काय की ते इक्विपमेंट्स जे आहेत ते मिसयूज नाही झाले पाहिजे आपल्या एम्प्लॉईजपासून? तर ह्याची काय काळजी घेतात ते तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू शकता? जे माझे एम्प्लॉईज आहेत जे ऑन ड्युटी काम करत आहेत त्यांच्या ट्रेनिंगच्या वेळेलाच त्यांच्याकडून एक वेगळा एक बॉन्ड लिहून गेला जातो की त्याच्यामध्ये त्यांना कंपनीचे नियम, रूल्स अँड रेग्युलेशन आणि कायद्या बेसिक
कायद्याचं ज्ञान त्यांना दिलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांची ड्युटी संपल्यानंतर ते इक्विपमेंट्स आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या साईडच्या लॉकरमध्येच असतात. ज्यावेळेला एखादा एम्प्लॉईज कंपनी सोडल्यानंतर त्याला कंपनीच्या प्रत्येक डिपार्टमेंटचा क्लिअरन्स करावा लागतो आणि जेवढे इक्विपमेंट्स आय कार्डपासून लोगोज कंपनीच्या सगळ्या गोष्टी आहेत ते आम्ही आमच्या स्टोअरमध्ये जमा करून घेतो आणि त्याच्यानंतर त्याचं फायनल आम्ही पेमेंट्स किंवा त्याचे ड्यूज आहेत ते रिलीज केले जातात. आणि प्रत्येक स्टाफचा एव्हरी स्टाफचा आम्ही आफ्टर रिक्रुटमेंट आम्ही 3 महिन्याच्या आतमध्ये त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करून त्याची खात्री करून घेतो की तो कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाचं त्याच्यावरती कोणते गुन्हे आहेत का, कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये ते क्राईम केलेला आहे का. तर अशा लोकांचा आम्ही ह्या गोष्टीवरती आम्ही खूप जास्त भर दिला जातो. तर आजचं जे वर्ल्ड आहे ते इंटरनेट वर्ल्ड आहे, तर इंटरनेटचा तुमच्या उद्योगावर कोणता परिणाम झालेला आहे काय दर्शकांना सांगू शकता? आता ह्या युगामध्ये ना ॲक्च्युली जे इंटरनेट आणि कम्युनिकेशन आणि बाकीच्या ज्या गोष्टी ज्या वाढल्यात त्याच्यामुळे ना बिझनेस करायला आणि बिझनेस एवढा मोठा, जर आज मी इथे बसून ऑल ओव्हर इंडियाची सगळी जबाबदारी पार पडतोय. तिथल्या सगळ्या लोकांचे जेवढे ब्रँच आहेत ते आमच्याकडे इंटरनेटच्या माध्यमातून हेड ऑफिसला कनेक्टेड आहे. त्यांचे डेलीचे रिपोर्ट्स आहेत, त्यांचे डेलीचे अटेंडन्स आहेत, त्यांचे सॅलरीज आहेत, ह्या टोटली अपलोड बँकेच्या थ्रू अपलोड केले. त्यामुळे इंटरनेटचा ह्या क्षेत्रामध्ये आमच्यासारख्या लोकांना खूप फायदा झालेला आहे. कारण आम्ही एका ठिकाणी काम करत नाही, आमचं क्षेत्र हे पूर्ण विस्तृत आहे, पूर्ण ऑल ओव्हर इंडिया. त्यामुळे त्यांना त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं आणि त्यांचे प्रॉपर रिपोर्ट्स आणणं आणि त्याच्याप्रमाणे काम करून घेण्यासाठी इंटरनेट आणि कम्युनिकेशनच्या जेवढ्या सुविधा निर्माण झाल्या आत्ताच्या युगामध्ये त्या आम्हाला खूप फायदेशीर ठरल्या. अगदी बरोबर. आयुष एंटरप्राइजेस ही आहे आणि हे फॅसिलिटी मॅनेजमेंट किंवा हाऊसकीपिंग आहे, तर हे सगळे गोष्टी हँडल करतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आपल्या दर्शकांना? माझी एक दुसरी कंपनी आहे आयुष एंटरप्राइजेस म्हणून. ती स्पेशली आम्ही हाऊसकीपिंग सर्व्हिसेस आणि फॅसिलिटीज मॅनेजमेंट ह्या क्षेत्रामध्ये ती कंपनी गेल्या 10 वर्षापासून काम करते. त्याच्यामध्ये हाऊसकीपिंग आहे, फसाड क्लिनिंग आहे, याच्या व्यतिरिक्त तुमचे फॅसिलिटीज मॅनेजमेंटमध्ये पे अँड पार्क सिस्टम्स आहेत, त्यानंतर तुमचे ड्रायव्हर्स आहेत, त्यानंतर तुमचे कस्टमर अटेंडंट टीम आहे. या टाईपचे जे व्हेरियस टाईपचे जॉब आहेत ते आम्ही या कंपनीच्या माध्यमातून आम्ही ही सेवा पुरवली देतो. तर हाऊसकीपिंग जे स्टाफ आहेत तर जे त्यांना जे मटेरियल लागतं क्लिनिंग इक्विपमेंट्स तर ते तुम्हीच प्रोव्हाइड करता? हाऊसकीपिंगचा जो माझा स्टाफ आहे व्हेरियस ठिकाणी आम्ही जो काम करतो त्यांना लागणारे इक्विपमेंट्स, मटेरियल्स आणि केमिकल्स ह्या गोष्टी सगळ्या कंपनी स्वतःहून प्रोव्हाइड करते. तर हाऊसकीपिंगसाठी तुम्ही तुमच्या स्टाफला कशा प्रकारे ट्रेन करतात ते दर्शकाला आपण सांगू शकता? हाऊसकीपिंगमध्ये बेसिकली हाऊसकीपिंगचं पण आमच्याकडे ट्रेनिंग होतं. त्याच्यामध्ये त्यांना केमिकल कसं वापरायचं आहे, कसं डायल्युशन केलं जातं, कुठल्या गोष्टीवरती कोणत्या गोष्टी केमिकल्स आहेत किंवा बाकीच्या कोणत्या इक्विपमेंट्स त्यांना ऑपरेट करायचे आहेत, कसे क्लीन करायचे, हा सगळा टोटली ह्या ट्रेनिंगमध्ये हा पार्ट असतो. आणि त्याचं ट्रेनिंग संपल्यानंतर त्याला माझ्या जो लोकेशनला आमचे जे जुने स्टाफ आहेत, जुने एम्प्लॉईज आहेत त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना डिप्लॉय करतो. त्यानंतर 1 वीक त्यांच्यावरती वॉच ठेवला जातो, त्यांच्याकडून प्रॉपर काम करून घेतलं जातं. जेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स होतं की हा नवीन जो स्टाफ आहे राईट फॉर जॉब आहे, तो बरोबर काम करू शकतो, त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती जबाबदारी देतो. स्पर्धेच्या युगाला तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाता ते दर्शकांना सांगू शकता? ॲक्च्युली इज अ व्हेरी कॉम्पिटिशन आणि खूप स्पर्धेचं युग आहे. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, माझ्या ह्या पूर्ण ग्रुपमध्ये आमच्या एवढ्या सिक्युरिटी कंपनी, हाऊसकीपिंग आणि फॅसिलिटीज मॅनेजमेंटमध्ये आमच्याकडे कोणतेही मार्केटिंग या सेल्स डिव्हिजन नाही. सर्व ऑल ओव्हर इंडियाचे बिझनेस आम्ही फक्त या स्पर्धेच्या युगाला मी फक्त फेस केले. तुम्ही तुमचं हार्डवर्क असेल, तुम्ही व्यवस्थित इमानदारीने तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असाल तर तुमचे क्लायंट, तुम्ही ज्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले तेच तुम्हाला तुमचे बिझनेस डेव्हलप करतील, तेच तुम्हाला पुढे घेऊन जातील. मला एवढं वाटतं की मार्केटिंग करून किंवा सेल्स करून बिझनेस डेव्हलप होतो, त्यापेक्षा तुम्ही चांगली आणि योग्य 100% सॅटिस्फॅक्शन सर्व्हिसेस द्या क्लायंटला, तोच क्लायंट तुम्हाला सर्व ठिकाणी घेऊन जाईल.
अगदी म्हणजे तुम्ही फेथ, डेडिकेशन आणि लॉयल्टी ह्याच्यामध्ये बिलीव्ह करता आणि मार्केटिंग अँड सेल्स तुम्ही ही टीम तुमचं डिपार्टमेंटच नाहीये. माझ्या पूर्ण बिझनेसमध्ये 12 वर्षाचा माझा हा अनुभव आहे. मला कधी मार्केटिंग या सेल्स डिपार्टमेंटची या सेल्स टीमची मला कधीही आवश्यकता नाही पडली. अगदी चांगली गोष्ट आहे. समाधान निकम साहेब ह्यांना 2 शब्दात व्यक्त करा. माझ्याबद्दल एवढंच मी सांगू शकतो, जर खरोखर प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक माणसामध्ये जर पुढे जाण्यासाठी मेहनत करून पुढे जाण्याची जर इच्छा असेल ना, तो माणूस कुठल्याही लेवलवरती पोहोचू शकतो. फक्त इच्छाशक्ती तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे. मी पण एक सामान्य कुटुंबातूनच जन्माला आलेलो आहे. माझे वडील मिल कामगार होते. तिथपासून हा माझा प्रवास आहे. मला एवढं वाटतं की जर एखादं ध्येय तुम्ही ठेवाल, ते ध्येय पूर्ण होईतोपर्यंत तुम्ही कष्टाला मागे पुढे थांबू नका. आणि याच्यापेक्षा अजूनही ह्या जगामध्ये कोणीही तुम्हाला पुढे घेऊन जात नाही. फक्त तुमची मेहनतच तुम्हाला पुढे घेऊन जाते. अगदी बरोबर. म्हणजे बोलतात ना, तुम्ही जे ध्येय धरलं त्याच्यासाठी लगन, चिकाटी ही गोष्ट राहिलीच पाहिजे. तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल. डेफिनेटली. मला असं वाटतं की महाराष्ट्रीयन मुलांना किंवा महाराष्ट्रीयन लोकांना एवढं सांगू शकतो याच्यातून, आपले लोक खूप बिझनेसमध्ये किंवा व्यवसायामध्ये येत नाहीत. पण आताचा काळ चेंज झालेला आहे. ह्या 5 वर्षामध्ये मी स्वतःहून बघतोय. मी विविध क्षेत्रामध्ये माझा धंद्याचं स्वरूप असं असल्यामुळे मी प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक क्षेत्रांशी माझे खूप जवळीक संबंध आले. आता एक 5 वर्षामध्ये महाराष्ट्रीयन लोक हे धंद्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये यायला लागलेत. माझी स्वतःची इच्छा आहे की प्रत्येक माणसाने समोरचे कॉर्पोरेट लेवल आणि ग्लोबल वर्ल्ड झालेला आहे. तुम्ही स्वतःला बाहेर काढून स्वतःच्यातल्या आत्मविश्वास जागवा आणि तुम्ही सगळ्यांनी, मॅक्झिमम लोकांनी, मॅक्झिमम स्टाफने, मॅक्झिमम महाराष्ट्रीयन लोकांनी कोणत्या नाही कोणत्या तरी बिझनेसमध्ये जो तुम्हाला आवडतो, ज्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान आहे किंवा ज्या गोष्टीचं तुम्हाला आकर्षण आहे, त्या गोष्टीमध्ये, त्या बिझनेसमध्ये, त्या धंद्यामध्ये तुम्ही यावं. हे माझी खरोखर ह्या चॅनलच्या थ्रू एक मराठी लोकांसाठी माझी हे नम्र विनंती. तुमचे भविष्याचे विचार तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू शकता? भविष्यामध्ये मी या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही इथे पोहोचलो आहोत. भविष्यामध्ये या फील्डमध्ये मला काहीतरी वेगळं करायचं आहे. रुटीन आम्ही ज्या डेली सर्व्हिसेस आहेत, ज्या टाईपच्या आता डिमांड्स होते आहेत सर्व्हिसेस, सिक्युरिटी इंडस्ट्रीजमध्ये, फॅसिलिटीज मॅनेजमेंटमध्ये, याच्यामध्ये पुढे जाऊन मला ह्या इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठं प्रोफेशनल एक अकॅडमी बनवायची आहे. त्याचा माझा स्वतःचा प्लॅन 2 वर्षापासून चालू आहे. जी मी महाराष्ट्रामध्येच 15 एकर लँड आम्ही विकत घेतलेली आहे आणि त्या 15 एकर लँडवरती खूप मोठी प्रोफेशनल अकॅडमी आम्ही उभा करतो आहे. त्याच्यामध्ये सिक्युरिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट रिलेटेड सगळे कोर्सेस आणि सगळे एक्सपर्ट्स लोक तिथं तुम्हाला प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं जातील आणि ते हॉस्टेल फॅसिलिटीज असेल आणि त्या प्रकारचा हा माझा जो पुढचा प्लॅन आहे तो आमचा पुढच्या वर्षी तो कार्यान्वित होईल. नक्की आमची मी महाराष्ट्रांची टीम तुमची जे अकॅडमी तुम्ही ओपन करणार आहात त्याच्यासाठी ऑल द बेस्ट, ऑल द विशेस फ्रॉम मी महाराष्ट्रीयन न्यूज चॅनल. आपल्याला भेटून अतिशय आनंद झाला. आपण आपला एवढा व्हॅल्युएबल टाईम दिला आपल्यासाठी, ह्याच्यासाठी आपलं चॅनल आपलं आभारी आहे. धन्यवाद.